या लाडकी बहीण योजनेचं तुम्हाला मिळालं का काय? 1500 रुपये 1500 रुपयात काय होणार आहे सांगा मला. हां, आता 1500 रुपयात मी म्हटलं किराणा भरायचा झाला तरी पण साखर 3 किलो, ज्वारी 2 किलो आणि गहू नाही बसणार. 1500 रुपयात काय येणार आहे सांगा तुम्ही मला, येईल का काय? नाही. आता मग 1500 रुपयात 2 साड्या घ्याव्यात. साड्या या असल्या काय उपयोगाच्या? ही पण मिळालेली आहे लग्नात 700 रुपयाच्या 2 साड्या, भंगार साड्या. काय करायच्या? एकच घ्यायची पण चांगली घ्यायची. आणि मग 1500 रुपयात पोरांना 2 जॉकीच्या पॅन्ट घ्याव्यात का, हाफ पॅन्ट शॉर्ट. पोरं खुश होतील आहे का नाही. पण एक पॅन्ट पडती त्याची 900 रुपयाला, म्हणजे 2 1800. वरचे पैसे कोण टाकणार? आपल्याकडे काय एवढे पैसे आहेत का? परत नवऱ्याला मागा नाही तर आपल्याच पदरचे टाकतात. काय नको, पॅन्ट कॅन्सल. मला वाटतं 1500 रुपयात सोनं घ्यावं का? थोडं जमा करून. काय वाटतं? इतकं महाग झालं आता, 1 लाखावर जाईल. 1500 रुपयांनी किती 10 वर्ष जातील माझी. मरून तिकडे तोपर्यंत मारायचे. 1500 रुपये बिशी लावावी का? 1500 रुपये आहे का नाही? मला पण तेच वाटतं. पण मी काय म्हणते, 1500 रुपये का द्यावेत सरकारने? आपण एवढा टॅक्स भरतो, काय काय करतात बाय लोक. आणि कुठल्या बहिणीला आता 1500 पुरवतात का? हां, ओवाळणे टाकायचे म्हणले तरी 2000 रुपये. आजकाल तर बहिणी स्कॅनर घेऊन फिरतात नाही का? मी परवा कुठंतरी वाचलं का बघितलं बाई, डायरेक्ट ताटात ओवाळताना तिने स्कॅनर ठेवला, मार 2000 रुपये. भावांना तर कोंडीच पडली. आता काय करायचं? पण बहिणींचा रुबाब वाढला आहे का नाही. 1500 रुपये आता तर एकदम येणार 3 महिन्यांचे का 2 महिन्यांचे. जाऊ दे, आपल्याला तर काय त्याचा उपयोगच नाही आहे का नाही. तुम्हाला झाला का उपयोग? करा 1500 रुपयात मजा. तेवढं तर तेवढं नसण्यापेक्षा बरं आहे ना, नाही का?